सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडे आता पूजेला तिथे राणी आणि इंद्राला मान भेटत नाही, कारण की तिथे आता इंद्र नसल्यामुळे त्यांच्या दोघांच्या हाताने पूजा होत नाही. तर आता राणीला खूप वाईट वाटत असतं. पण तिथे आता सगळेजण भजनं ते सुरू करतात. भजनं ते सुरू झाल्यावरती सगळेजण नाचण्यात त्याच्यात दंग असतात. विठ्ठल रुक्मिणीचे भजनं म्हणत असतात आणि तेवढ्यात आता भजन बंद होतं आणि वरून ज्या माळा असतात झेंडूच्या फुलाच्या, त्या माळा येऊन आता डायरेक्ट राणी आणि इंद्राच्या दोघांच्या गळ्यात पडतात ते हार. आणि हे सगळं बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. ते म्हणतात की हे सगळं काय झालं, असं कसं काय शक्य आहे, राणी आणि इंद्राच्या गळ्यामध्ये ह्या माळा पडल्यात. असं म्हटल्यावरती आता सगळेजण आश्चर्याने बघायला लागतात. आणि आता लगेच इथले गुरुजी ते सगळेजण राणी आणि इंद्राच्या पाय पडायला लागतात. ते म्हणतात की साक्षात विठ्ठल रुक्मिणीने आमच्या इथे येऊन दर्शन दिलं आहे. साक्षात तुमच्या रूपामध्ये विठ्ठल रुक्मिणी आमच्या इथे आली आहे, असं ते म्हणतात. हे सगळं ऐकून त्यांना खूप आश्चर्य वाटतं. राणीने लगेच इंद्राला म्हणते, अहो तेव्हा असं काही नाही आहे. त्यांना सगळ्यांना म्हणतात की हे बघा, असं काही नाही आहे, तुम्ही उगाच असं काही म्हणू नका. तर ते म्हणतात की नाही नाही, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर राणीची आई बुवा पण म्हणतात की हो ना, राणीला त्यांना पूजेचा मान नाही भेटला, पण विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात साक्षात इथे आले. चला बुवा, आपण दोघे पण दर्शन घेऊ. आणि बुवा आणि राणीची आई दोघे पण दर्शन घ्यायला लागतात. आता सगळ्यांना हे सगळं बघून आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि ते म्हणतात की सगळं खरंच काय आहे, खरंच ना. असं त्यांना असं वाटतं की खरंच असं कसं शक्य आहे. असं वाटल्यावरती आता लगेच ते म्हणतात की असं कसं काय झालं असेल पण. आणि आता सगळेजण दर्शन घ्यायला लागतात. तेवढ्या तिथे देवाची पाठ ठेवलेली असतात, देवाचा नैवेद्य ठेवलेला असतो. आणि आता लगेच गुरुजी म्हणतात की हे बघा, तुम्ही साक्षात विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात आमची इथं भेट दिली ना, त्यामुळे आता हे नैवेद्याचा मान पण तुम्हाला दोघांनाच भेटणार आहे. तुम्ही दोघांनी ते लगेच आता नैवेद्य ठेवलं आहे ना, तिथे तुम्ही दोघांनी लगेच बसा त्या पाटांवरती आणि दोघांनी लगेच तिथे ते नैवेद्य अर्पण करा, असं म्हणतात. आणि राणी इंद्र दोघे पण त्या ताटावर बसतात आणि नैवेद्य अर्पण करत असतात. राणी इंद्राला खूप आनंद होतो. आणि इकडे जी तनिषा आहे, तनिषाला खूप राग येतो, कारण की ती म्हणते, तनिषा इंद्रजित महाडिक आहे मी, हे काय चाललंय यांचं सगळ्यांचं, असं म्हणत असते. आणि हे सगळं खोटं आहे. खरंच ना, असं का करता हे, राणी इंद्राला का मान भेटला असेल हा. ती खूप रागावलेली असते. ती म्हणते, उर्मिला वहिनी मला नाही देखवत हे, काहीतरी करायचं आहे आता. तर आता लगेच उर्मिला म्हणते की काय करायचं, तेवढं ते पाण्याचा तांब्या दिसतो ते सांडून देतात. पण ते म्हणतात एवढ्याने काहीच होणार नाही आहे, कारण याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आणि आता लगेच राणी इंद्र नैवेद्य अर्पण करायला बसतात. प्रार्थना वगैरे होते, दोघे नैवेद्य ते जेवण करतात. तर इकडे आता घरी आल्यावरती राणी इंद्राला म्हणत असते, इंद्र सर, पूजेचा मान नाही भेटला, पण आपल्याला सगळ्यात मोठा मान भेटलाय, जो आजपर्यंत कुणालाच भेटला नव्हता. इंद्र पण म्हणतो हो ना राणी. ते दोघं पण खूपच खुश असतात. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये काय होणार आहे, काय इंटरेस्टिंग ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.